किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आनंदाची बातमी आहे, कारण पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे 24 तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, अशी माहिती या ठिकाणी राज्य सरकारने दिली आहे। शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या 1021 कोटी रुपये जमा होणार आहेत। पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षाचा खरीप हंगामातील रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केला जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 1021 कोटी रुपये वितरित होणार आहेत। याआधी पीक विम्याची नुकसान भरपाई पीक विमा कंपन्यांकडून त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती, मात्र यावेळी पहिल्यांदाच खरीप 2025चा पीक विमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित होणार असून त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यांमध्ये DBTद्वारे पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम चांगली मिळणार आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून खरीप 2025 पीक विमा रखडलेला होता, त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही तब्बल 1021 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना दिले असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या कळ दाबून DBT धारक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे वितरण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। खरीप 2025 करिता तब्बल 96 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता। यामध्ये सर्वाधिक पीक विमा सोयाबीन या पिकासाठी भरला असून त्यानंतर कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि कांदा या पिकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विमा भरलेला आहे। केंद्र सरकारकडून राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, तसंच कोणत्या पिकांना पीक विमा मिळणार आहे याची यादी देखील केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवली आहे। मित्रांनो, कांदा, सोयाबीन, मूग, कापूस, उडीद, तूर, मका या पिकांसाठी सुद्धा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, उद्याच्याला म्हणजे उद्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहतोय। यामध्ये वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती, अहिल्यानगर, नंदुरबार, बीड, बुलढाणा, लातूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, पालघर, पुणे, परभणी, भंडारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, सांगली, यवतमाळ, धाराशिव, धुळे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक, नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील 24 तासात DBTद्वारे पीक विमा रक्कम वितरित होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ही सर्वात मोठी बातमी होती। शेतकरी बांधवांनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।